आज मी अशा गावामध्ये ज्या गावामध्ये जर तुम्ही शिवी दिली ना तर तुम्हाला 500 रुपयाचा दंड होईल. मी स्वतःचा जिवंतपणे 10वा देखील घातलेला आहे. 7 वाजता मोबाईल बंद करतात, घरोघर जाऊन अभ्यास करायला लावतात. आदित्य डेरेच्या गाव त्या गाव सिरीज मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला घेऊन चाललोय अहिल्यानगर मधल्या सौंदळ्या गावामध्ये. आणि तुम्हाला या गावची एक खास गोष्ट सांगू का, हे गाव पूर्णपणे जातीमुक्त गाव आहे. तसं पण मला याच्याविषयी काही माहित नव्हतं बरं का, पण त्या गावामध्ये माझा मित्र राहतो ना, त्याच्याकडेच गेलतो आम्ही. विचारत गेलो आणि त्याच्यानंतर काय मग फायनली आम्ही गावामध्ये पोहोचलो. तिथं गावात पोहोचल्याच्या नंतर बघितलं की 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी भेटत होतं. गावातल्या काही महिला पण तिथं पाणी भरत होत्या. त्यांनाही प्रश्न विचारले तर त्यांनी ना मला इमोशनल होऊन उत्तर दिलं. नाही तर 7 वाजता मोबाईल बंद करतात, घरोघर जाऊन अभ्यास करायला लावतात. त्याच्यानंतर इथं माणुसकीची भिंत आहे, त्या भिंतीला स्वतः ते कपडे घेऊन लटकावतात. विशेषतः मला त्या टायमाला वाटलं, ज्या टायमाला मी बघितलं का प्रत्येक भिंतीवर लिहिलेलं एका शिवी दिली तर 500 रुपये दंड होईल. जशी आपल्या महाराजांची आपल्याला शिकवण होती त्यानुसार इथे ना चाइल्ड लेबरला सुद्धा अगेन्स्ट आहे. त्यानंतर मी गेलो यांच्या शाळेमध्ये आणि तिथे एक गोष्ट ऐकून तर मी पूर्ण शॉक झालो. विद्यार्थ्यांचे प्रवेश बंद म्हणून बोर्ड लावा लागतो, कारण की इथं त्यांच्या गावातलेच विद्यार्थी येतात, त्याच्यावरून बाहेरचे पण तेवढेच विद्यार्थी येतात. अरे एवढ्यांसाठी जागा तर पुरली पाहिजे ना. आणि यांच्याच विद्यार्थ्यांनी यांची शाळा तर बघा ना किती सुंदर ठेवलेली आहे. यांच्या भिंतीवर कोणते फालतू ऍडव्हर्टिजमेंट नाही, तर यांचे ना डायरेक्ट गणिताचे सूत्र वगैरे लावलेले ते. आणि हा प्रत्येक ठिकाणी कॅमेरे लावलेले, ते पण व्हॉइस सपोर्ट सोबत. मी स्वतःचा जिवंतपणे 10वा देखील घातलेला आहे. आणि हे आहे गावचे सरपंच, ज्यांना आहे ना गावातून अंधश्रद्धा ना पूर्णपणे बाहेर काढून टाकायची. ग्रामपंचायत मध्ये बाहेर नाही बसावं लागत, आतमध्ये वेटिंग रूम सुद्धा आहे. गावामध्ये कुठले जातच नाही, त्याच्यामुळे सगळे लोक आहे ना सोबत येऊन सगळे सण वगैरे साजरे करतात. त्यानंतर इथल्या ग्रामस्थांना विचारलं इथं दारूचे वगैरे किती दुकान आहे, तेव्हा त्यांनी मला सांगितलंय एक पण दुकान नाही. असं होतं हे जातमुक्त गाव सौंदाळा. असेच वेगवेगळे गाव बघण्यासाठी गाव ते गाव ह्या आदित्य डेरेच्या सिरीजला फॉलो करून ठेवा. आणि नेक्स्ट कोणत्या गावामध्ये आलं पाहिजे तुम्हीच कमेंट करून सांगा.